नमस्कार, मी साक्षी. आज आपण जशी गाड्यावर मिळते ना तशीच सेम टू सेम पावभाजी घरी कशी बनवायची आहे ना ते पाहणार आहोत. आणि ही पावभाजी बघा, पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशीच ही सेम टू सेम पावभाजी झालेली आहे. आणि तुम्ही सुद्धा अशीच सेम पावभाजी घरी बनवली ना तर घरचे सगळेच बाहेरची पावभाजी विसरूनच जातील. तर त्यासाठीच आहे ना मी इथे सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत, म्हणजे फ्लॉवर, टोमॅटो, बटाटा, मटारसुद्धा घेतलेला आहे. सगळ्यात आधी तर पावभाजीला छान कलर यायला हवा ना, म्हणून यामध्ये मी कोणताही केमिकलयुक्त कलर, रेड कलर वापरलेला नाही आहे. तर इथे मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे. ही अशी जाड मिरची असते, तर या सहज मार्केटमध्ये मिळतात. तर या 5 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या 2 तासासाठी गरम पाण्यामध्ये मी भिजायला ठेवलेल्या आहेत. जर तुम्ही सकाळी पावभाजी बनवणार असाल ना तर तुम्ही ही मिरची आहे ना रात्रीच भिजायला ठेवा, किंवा याची पेस्ट आदल्या दिवशी करून ठेवू शकता. तर इथे मी बटाटे सोलून घेते आणि बटाटे आहेत ना मी रफलीसुद्धा चॉप करून घेणार नाही आहे, म्हणजे कटिंग करून घेणार नाही आहे, तर असेच अखंड घालणार आहे. आणि आता सोबतच या ताज्या फ्लॉवरसुद्धा आहे ना असे मोडून घेते. आणि फ्लॉवर आहे ना बघून घ्या तुम्ही, हे बघा आतमध्ये फ्लॉवर आहे ना हा किडका आहे. तर हा फ्लॉवर मी पूर्णपणे व्यवस्थित पाहून घेतलेला आहे, म्हणून मी हा फ्लॉवर आहे ना गरम पाण्यात घातलेला नाही आहे. तर तुम्ही मिठाच्या गरम पाण्यामध्ये घालून ठेवू शकता. तर यासोबत आहे ना एक टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे, जेणेकरून आतमध्ये जर कीड असेल तर ती दिसेल. आणि इथे बीट घेतलेला आहे. बीटमुळे आहे ना पावभाजीला खूप छान असा रंग येतो. आणि सोबतच आपण ही काश्मीरी मिरचीसुद्धा वापरणारच आहोत. तर यातील मी अर्धच बीट घेतलेला आहे. जास्त प्रमाणात जर बीट किंवा गाजर, मी गाजर यामध्ये घेतलेला नाही आहे. माझ्या मते गाजर घातल्यामुळे आहे ना पावभाजीची टेस्ट थोडीशी बदलते, तर मी यामध्ये फक्त अर्ध बीटच घातलेलं आहे. आणि बीट मात्र शक्यतो बारीक चिरून किंवा एकदम किसून तुम्ही घालू शकता, कारण जेव्हा पोटॅटो आणि ह्या भाज्या आपण स्मॅश करतो ना तेव्हा बीट पटकन स्मॅश होत नाही. तर या भाज्या मी धुवून घेतलेल्या आहेत चांगल्या आणि कुकरमध्ये घालून घेते. सोबतच वाटीभर मटारसुद्धा धुवून घेते आणि या भाज्यांसोबत शिजवून घेते. तर सगळ्या भाज्या कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहेत, अगदी रफली कटिंग केलेल्या आहेत. अजिबात बटाटासुद्धा मी कट केलेला नाही आहे. आता गॅस ऑन केला आणि गॅसवरती कुकर ठेवून घेतला. आणि या भाज्यांना थोडीशी चव यावी म्हणून मी अर्धा चमचाभरच मीठ घालून घेतलेलं आहे. आणि आता झाकण लावून घेतलं आणि 4-5 शिट्ट्या होऊ दिल्या. आता कुकर थंड होतोच आहे, तोपर्यंत भाज्या कटिंग करून घेऊया. मी सगळ्यात आधी भोपळी मिरची कटिंग करून घेते, कारण त्याच्या बिया ज्या असतात ना त्या इकडे तिकडे सांडतात, आणि म्हणूनच मी सगळ्यात आधी भोपळी मिरची कटिंग करून घेते. तर भोपळी मिरचीचा आहे ना बियांचा भाग अगदी अलगद काढता येतो. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने भोपळी मिरची कटिंग करताना ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर जेवढ्या जमतील ना तेवढ्या या भाज्या, म्हणजेच ही भोपळी मिरची, कांदा आहे किंवा टोमॅटो आहे, एकदम बारीक कट करायचा आहे. आणि अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला बी या भोपळी मिरचीचं काढून घेता येतं. तर टोमॅटो जेव्हा घ्याल ना तेव्हा एकदम लाल टोमॅटो असतात ना, ते तयार असलेले टोमॅटो घ्या. त्याने सुद्धा या पावभाजीला ना रंग, टेक्स्चर खूप छान येतं. आणि हो, पावभाजी शिजताना सुद्धा मी टोमॅटो घातलेला आहे. तर इथे मी 2 टोमॅटो कटिंग करून घेतलेले आहेत. आणि टोमॅटो शिजताना, म्हणजे सगळ्या भाज्यांसोबतच जर तुम्ही टोमॅटो शिजताना घातलात ना तर भाजीला रंग त्यामुळे सुद्धा खूप छान येतो. शिवाय पावभाजीची कन्सिस्टन्सी जी आहे ना ती सुद्धा परफेक्ट येते. आता इथे कांदासुद्धा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. मी इथे कांदा जास्त घेतलेला नाही आहे, तर कांदा एकच मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. 2 टोमॅटो आणि 2 भोपळी मिरची घेतलेली आहे. आता या भाज्या छान बारीक झालेल्या आहेत. आता जी आपण 2 तास आधी या मिरच्या ज्या भिजायला ठेवलेल्या होत्या ना पाण्यामध्ये, त्या छान अशा उमळलेल्या आहेत. आणि यातील बी जे आहे ना ते आपल्याला असं काढून घ्यायचं आहे, नाहीतर बिया पेस्ट करताना आहेत ना बारीक होत नाहीत आणि पेस्टसुद्धा लाल दिसत नाही. तर ही जे आवरण आहे मिरचीचं बाहेरचं तेच घ्यायचं आहे, बिया काढून टाकायच्या आहेत, म्हणजे साल घ्यायची आहे. याची साल जाड असते. आणि देठसुद्धा काढून टाकायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये या 5 मिरच्या घेतल्या, 5-6 लसूण पाकळ्या आणि अर्धा ते पाऊण इंच आलं घेतलेलं आहे आणि याची बारीक पेस्ट करून घेतली. आता ही पहा, ही आपली आलं, लसूण आणि मिरची, म्हणजे काश्मीरी मिरचीची पेस्ट बनवून झालेली आहे. आणि कुकरही थंड झालेला आहे. तर इथे आहे ना मी हे जे पाणी आहे ना कुकरमधील ते काढून घेते. तर तुम्ही बघा इथे पाणीसुद्धा कसं लाल आहे. आणि या सगळ्या भाज्या आहेत ना एका परातमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत. आणि आता पोटॅटो स्मॅशरने या सगळ्या भाज्या एकदम स्मॅश करून घेणार आहे, एकदम बारीक स्मॅश करून घेणार आहे. म्हणजे थोड्या जाडसरसुद्धा ठेवल्या ना तर त्यामुळे सुद्धा पावभाजीच्या कन्सिस्टन्सीमध्ये फरक पडतो. त्यामुळे जेवढं जमेल तेवढं एकदम बारीक
या भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत. जर जमलं तर तुम्ही इथे जो बीट आपण शिजायला ठेवलेला होता ना, तो सुद्धा मिक्सरमधून फिरून घेऊ शकता, फक्त बीटच थोडं पीस बाजूला करून. आता एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये अर्ध तेल आणि अर्ध बटर म्हणजे 50 ग्रॅम बटर घातलेलं आहे आणि दोन्ही छान तापलं की यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे आणि कांदा थोडासा सॉफ्ट पोळेपर्यंत आपण परतवायचा आहे. यामध्ये सॉफ्ट पोळला जावा कांदा म्हणून मी पाव चमचा मीठ घातलेला आहे. आणि आता कांदा सॉफ्ट झाल्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटोसुद्धा थोडा सॉफ्ट झाला की लगेचच आपण बारीक चिरून घेतलेली भोपळी मिरचीसुद्धा घालून घ्यायची आहे आणि छान परतवून घ्यायची आहे. आणि या सगळ्या भाज्या म्हणजे कांदा, टोमॅटो आणि भोपळी मिरची बारीक होण्यासाठी मी झाकण ठेवून घेतलेलं आहे. आता 3 मोठे चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा घरचं लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. आणि आता ही भाज्या ज्या आहेत ना थोड्या सॉफ्ट झालेल्या आहेत. आता काय करायचं आहे, मी इथे पोटॅटो स्मॅशर पुन्हा घेतलेला आहे आणि शिजता गॅस ऑनच आहे, गॅसची फ्लेम मीडियम आहे. जसं की आपण एखाद्या गाड्यावर बघतो ना की इथे जास्त भाज्यासुद्धा वापरलेल्या नसतात, तसेच ओबडधोबड बटाटे शिजवलेले आणि टोमॅटो शिजवूनच ते मोठ्याच्या मोठ्या तव्यावर पाणी घालून डायरेक्टली स्मॅश करत असतात आणि तीच जी स्टेप आहे ना ती आपण इथे वापरलेली आहे. ही बघा, यांची ही पावभाजी बनवूनसुद्धा झाली 2 मिनिटातच आणि तसंच आपण सुद्धा करतोय. काय होतं की जो कांदा, टोमॅटो आणि भोपळी मिरची आहे ना ती व्यवस्थित जर परतली नाही ना तर ती पावभाजीमध्ये मध्ये जास्त जाडसर लागते. तर छान सॉफ्ट झाल्यानंतर आहे ना इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे चमचाभर आणि ती अशी थोडी क्रश करून घातलेली आहे. कसुरी मेथी थोडीशी तव्यावरती गरम करून चुरलीत ना तर ती पटकन चुरली जाते. आपण जे आता आलं, लसूण आणि काश्मीरी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे ना ती पेस्ट यामध्ये 2 चमचे घालून घेते मी आणि पेस्ट 2 मिनिटासाठी छान अशी परतवून घ्यायची आहे. आणि ही जी उरलेली पेस्ट आहे ना ती तुम्ही टोमॅटो राईसमध्ये सुद्धा वापरू शकता, त्याने टोमॅटो राईस खूप छान बनतं. आणि हे बघा, आता ही पेस्ट घालूनसुद्धा व्यवस्थित या कांद्याला, टोमॅटोला सुद्धा छान कलर आलेला आहे आणि एकदम सॉफ्ट बनलेला आहे. आता आपण हे जे मसाले घेतलेले आहेत ना ते मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि जरासं परतवायचं आहे. आणि लगेचच आपण जी स्मॅश केलेली पावभाजी आहे ना म्हणजे जे मिश्रण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता या भाजीला आत्ताच किती छान असा कलर आहे ते तुम्ही बघू शकता आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. यामध्ये मी कोणताही केमिकलयुक्त कलर वापरलेला नाही आहे अजिबातच. तरीही या पावभाजीचा रंग तुम्ही पाहाल खूप मस्त आहे. आणि जे आपण आधी पाणी काढून ठेवलेलं होतं ना भाज्या शिजवतानाचं कुकरमधील, ते सुद्धा यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. मस्त असं या भाजीला कलर आलेला आहे. म्हणजे काश्मीरी मिरची आणि बीट याने दोन्हीनीच फक्त मस्त असा कलर आलेला आहे. आणि तुम्ही इथे सुद्धा थोडंसं पोटॅटो स्मॅशरने स्मॅश करून घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल की कोणताही कलर न वापरता या पावभाजीला एवढा छान लाल लाल असा रंग कसा काय, तर हे पहा, ज्या भांड्यामध्ये आपण मिरच्या भिजायला ठेवलेल्या होत्या त्या पाण्याचा रंग पाहिलात ना किती लाल लाल आहे आणि म्हणूनच ही पावभाजीसुद्धा एकदम लाल लाल झालेली आहे. आता ज्या परातीमध्ये मी या भाज्या स्मॅश केलेल्या आहेत त्या परातीला थोडासा विसळा मारून घेतला आणि या पावभाजीच्या मिश्रणामध्ये बेतानं पाणी घालून घेतलं, कारण पावभाजी आहे ना एकदम घट्ट नसते. पावासोबत खाण्यासाठी पावभाजीची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्टच हवी असते. हे पहा अशा पद्धतीने. आता पाणी घालून झालं, आता चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि कोथिंबीर घालून घेतली. तर तुम्ही आहे ना कांदा आणि टोमॅटो तेलावरती पोळत असतानाच कोथिंबीर घालू शकता, त्यामुळे या पावभाजीला छान अशी टेस्ट येते. पण मला पावभाजीमध्ये कोथिंबीर थोडी मध्ये दिसलेली आवडते म्हणून मी आत्ता घातलेली आहे. आता ही पावभाजी बनवून तयार झालेली आहे आणि खूप मस्त अशी ही पावभाजी बनवून झालेली आहे. घरातील सगळ्यांना ही पावभाजी खूप आवडलेली आहे, विशेष करून मुलांना पावभाजी जास्त आवडते. आता पाव मी कट करून घेतलेले आहेत आणि तव्यावरती बटर घातलेले आहे आणि अर्धा चमचाभर पावभाजी मसाला घातलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि छान पसरवून घेतलेलं आहे हे बटर, हे मिश्रण. आणि यामध्ये हे पाव जे कट केलेले आहेत ना ते असे छान मी तव्यावरती बुडवून घेतले या बटरमध्ये आणि छान असे फिरून घेतले दोन्ही बाजूंनी, जेणेकरून हा पावसुद्धा खायला खूप छान लागतो. तर तुम्ही याऐवजी तुम्हाला पावभाजी मसाला घालायचा नसेल ना तर पावभाजीचं जे मिश्रण आहे ते त्यातीलच थोडंसं मिश्रण पावभाजी म्हणजे तव्यावरती बटरमध्ये घालून तुम्ही त्यामध्ये सुद्धा हे पाव आहेत ना ते असे छान फिरवून घेऊ शकता. त्यामुळे सुद्धा हे पाव आहेत ना ते खायला खूप छान लागतात. पण मला मात्र इथे पावभाजी आणि बटर कोथिंबिरीमध्येच हे पाव थोडेसे परतवलेले आवडतात. तर ही पावभाजी आता छान अशी सर्व करून घेते आणि या पावभाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेली आहे ही पावभाजी.
ह्यावरती थोडंसं बटर ठेवून घेतलं आणि हे पहा, ही पावभाजी बनवून तयार झालेली आहे. मग आहे की नाही एकदम तोंडाला पाणी सुटणारी अशी ही पावभाजी. थोडंसं लिंबू पिळून घेतलं, थोडासा कांदा घातला आणि हे पहा, मस्त खाताना अगदी तोंडाला पाणी सुटेल ना अशीच ही पावभाजी बनलेली आहे. मग तुम्ही कधी अशीच पावभाजी घरी बनवून पाहताय? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला जर लादी पावची रेसिपी हवी असेल ना तर तसेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी लवकरच तुमच्यासोबत ती सुद्धा रेसिपी शेअर करेन. तर चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.